तुमचंही काय चाललंय काय नाही, बुडाखाली काय चाललंय, कुठून काय चाललंय, कसं काय चाललंय. आम्ही 5 वर्ष विरोधी पक्ष नेते होतो. आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी असं काही कारण नाही समजायला की आमच्याकडे नाही, कारण आम्ही शांत आहे. आम्हाला सबंध समाज एकत्र करायचा आहे. पुन्हा या महाराष्ट्रात शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा तो गावकूस उभा करायचा आहे, म्हणून आम्ही दम धरलेला आहे. मला एवढंच बोलायचं होतं. माझं निवेदन संपलं. धन्यवाद. भाऊ, यामध्ये त्यांनी वेगवेगळे आरोप केले. तर काही लोक नेमून गाडीमध्ये रेकॉर्डिंग करणं किंवा गाडीचं लोकेशन ट्रेस करणं असे देखील प्रकार केले जातात, असं देखील त्यांनी आरोप केला. आता मला सांगा की कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करणं मला बंद पडलंय? मला काय बंद आहे कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करायचं? आणि माझं काही तेच काम आहे. ह्याला आरोप मानतात ही थोतांडगिरी आहे. मी कुणाच्या तरी गाडीत मोबाईल टाकतो. अरे एवढे मोबाईल आहेत होय माझ्याकडे? का मोबाईलची फॅक्टरी आहे? अर्थहीन बोलायचं, माध्यमांनी घ्यायचं, चालवायचं, टीआरपी मिळते. आता माझ्या प्रश्न आणखीन मिळेल. कुणाला सोडलं तुम्ही? कुणालाच नाही. बाकी ते खुनेच्या घरावरती आता हल्ला झाला आता थोड्या वेळापूर्वी. खुनेच्या घरावरती हल्ला, आरोपीच्या घरावरती हल्ला. मला माहित नाही, मी काय ऐकलं ना. आता तुमच्याकडनंच मी सुरेश ऐकतोय. हे त्यांच्या कार्यकर्ते असतील तर हे नेमकं जाणून बुजून कारस्थान केलं जाते. आता हे बघा, एक लक्षात घ्या, खुने त्यांचेच, गरुड त्यांचाच, सगळे आरोप त्यांचेच. बरोबर आहे. तेच आरोप करणार, तेच सांगणार, सगळं तर त्यांचं आहे. आता खुनेच्या तुम्ही म्हणताय तसं, मी तर माझ्याकडे बातमी नाही, तुम्ही म्हणताय तसं जर खुनेच्या घरावर हल्ला झाला असेल तर ते सुद्धा त्यांच्याच लोकांनी केला असेल आणि पुन्हा आमची नावं घ्यायची. म्हणून मी म्हणलंय की हा तपास पूर्णपणानं